सातारा जिल्हा आणि सातारा जिल्ह्याची अभिमानाची, शुरांची, वीरांची, संत मंतांची आणि वारकरी संप्रदायाची परंपरा असणारी ही कोरेगाव खटाव विधानसभा मतदार संघाची ही माती, जरडेश्वराच्या पदस्पर्शाने पावन झालेली सातारा रोड आणि पाडेली नगरी, पलीकडून एक नदी जाती, त्या नदीच्या किनाऱ्यावर बसलेली ही पाडेली नगरी, वारकरी संप्रदायाचा परंपरा वारसा असणारा जरडेश्वराचा आशीर्वाद ही साहेबांना लाभतोय। आणि साहेब अखंड महाराष्ट्र तर म्हणतोय, पण तुमचा अखंड तालुका सातारा कोरेगाव खटाव सज्ज झालाय। रामकृष्ण हरी आणि वाजवा तुतारी म्हणण्यासाठी अखंड महाराष्ट्र सज्ज झाला। आपल्या सर्वांचं मी पुनश्च एकदा सरशाचं स्वागत करतो। जी मंडळी मागच्या बाजूला आहे, एक पाऊल खुर्चीच्या दिशेने टाकूया, एक पाऊल कार्यक्रमाच्या दिशेने टाकूया। हा स्वाभिमानाची खुर्ची आहे, ही अभिमानाची खुर्ची आहे, ही निष्ठेची खुर्ची आहे, ही शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचारांची खुर्ची आहे, ही सर्वसामान्य शेतकऱ्याला न्याय देणाऱ्याची खुर्ची आहे, ही महिलेला सन्मानाने उभा करणाऱ्याची खुर्ची आहे। ही खुर्ची महालक्ष्मी योजनेच्या माध्यमातून महिलांच्या अकाउंटला आता 3000 रुपये येण्याची खुर्ची आहे। म्हणून महाविकास आघाडीचं सरकार आणण्यासाठी अखंड महाराष्ट्र सज्ज झालाय आणि त्याच पद्धतीनं सातारा कोरेगाव खटाव विधानसभा मतदारसंघ ही सज्ज झालाय। शशिकांत शिंदे साहेबांचं काम आहे दमदार, शशिकांत शिंदे साहेबांचं काम आहे दमदार। म्हणूनच कोरेगावची जनता म्हणते 2024 चे आमचे होणार शशिकांत शिंदे आमदार, त्यासाठी सज्ज झाली कोरेगावची नगरी। हात वर करायचा, जोरदार टाळी वाजवायची शिंदे साहेबांसाठी आणि कार्यक्रमाला सुरुवात होते। सर्व माता भगिनी महिला या ठिकाणी येत आहेत, टाळी वाजवायचं प्रॅक्टिस आहे। गेल्या मागच्या महिन्यामध्ये स्त्रीच्या सन्मानाचा कार्यक्रम झाला आणि स्त्री सन्मानाने उभा राहिली। मुकुटाचा एक मानाचा बिंदू हिरावून नेला आणि तो नेला ती नेला, धड सातारा रोडला नाही, जिथं नेला तिथं सुद्धा होऊन दिला नाही। हे विकास मूर्ती म्हणून मिरवतात, पण खरा विकास मूर्ती हा शिंदे साहेब आहेत। तर मी आलेल्या सर्व मान्यवरांचा आभार करतो आणि पुढील कार्यक्रमाला सुरुवात करावी असं सांगतो। धन्यवाद। जोरदार टाळी वाजवायची, निष्ठेचे शिलेदार, साताऱ्याचा अभिमान, कोरेगावचा स्वाभिमान आणि खटाव नगरीचा लोकाभिमुख नेतृत्व, या तालुक्याचं लोकाभिमुख नेतृत्व आदरणीय शशिकांतजी शिंदे साहेबांचा सन्मान। जोरदार टाळ्यांनी स्वागत करूयात साहेबांचं आपण या पाडवी नगरीमध्ये। साहेबांचा सन्मान स्टेजवरील थोडंसं मागच्या बाजूला या। सक्षमीकरण दिलं अशा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाच्या या स्टेजवर येत असताना मला अतिशय आनंद होतोय। बऱ्याच जणांना इथं मी माहितीची आहे, काही जणांना मी माहिती आहे, काही जणांना माहित नाहीये। पण मी खरं सांगू, मी लहानपणापासून राजकारण बघितलं, ज्यांनी मला लहानपणापासून बघितलेलं आहे तेही सांगतील की इतकं भयानक पद्धतीचं राजकारण बघितलेलं नाही। आणि हे राजकारण बदलण्यासाठी ज्यांनी विडा घेतलेला आहे असे आपल्या सर्वांचे लाडके माननीय आमदार शशिकांतजी शिंदे साहेब, त्यांच्या समवेत उपस्थित असणारे स्टेजवरचे प्रत्येक मान्यवर, मी खरं नाव घेत नाही, आता प्रत्येकाचा आपल्याकडे तेवढा वेळ नाहीये, पण मी तुम्हाला इथे एवढंच सांगायला आले की राजकारण इतक्यादा बघितलं। बऱ्याचदा माझ्या वडिलांकडे अनेक जण यायचे, माझे वडील ऍडव्होकेट जयवंतराव केंजळे, यांना बरीच जण येऊन सांगायचे
म्हणजे निवडणुकीच्या दरम्यान वगैरे हे मी स्वतः डोळ्यांनी बघितलेल्या गोष्टी आहेत, जिथं ते स्वतः सांगायचे की भाऊ आम्हाला तुमच्या बरोबर यावेळेस काम करायला जमणार नाही, किंवा भाऊ आम्ही तुमच्या सोबत यावेळेस आहे. पण आताची परिस्थिती मी बघितली, मी जेव्हा काही कार्यकर्त्यांच्याकडे जाते त्यांना बोलते तर ते सांगतात ताई आम्हाला तिथं मात्र बोलवू नका, आम्ही येऊ शकत नाही, मी या ठिकाणी नोकरी करतोय, माझ्या नोकरीवर कदा येऊ शकते. काय आहे म्हणजे मला आश्चर्य वाटायला लागलं. साहेब ही परिस्थिती कधीच बघितली नव्हती बरं का, की नोकरी जातील, मला म्हणजे मला इथं आलं तर नोकरी जातील लोक, आपण नक्की लोकशाहीत आहोत का नाही असा प्रश्न पडायला लागलेला आहे. त्याच्यामुळे मला इथं राष्ट्रवादीमध्ये मी प्रवेश केला त्याचं एक कारणच असं आहे की हा मोकळं वातावरणच मला दिसलं नाही. जेव्हा निवडणुका लागल्या तेव्हा आत्ताच्या विद्यमान आमदारांनी बाकीच्या काही लोकांना फोन केले. मला या स्टेजवरून आमदारांना विचारायचंय, आमदार साहेब तुमच्याकडे माझा नंबर नव्हता का आमदार साहेबांना माझं घर माहित नव्हतं, तुम्ही बाकीच्यांना फोन करून का बोललात की ताईंशी बोलायचे, जर तुमची तेवढीच हे नव्हती ना कसे उचलणार ते, कसे फोन करणार मला ते. अनेकदा फोन करून सुद्धा त्यांनी माझे फोन उचललेले नाहीये, अनेकदा सांगून सुद्धा त्यांनी दुर्लक्ष केलेलं आहे. अर्चना देशमुख ही व्यक्ती सोडून द्या, पण ती जेव्हा तुमच्या विधानसभा मतदारसंघातला एका गटाचं नेतृत्व करत असते तेव्हा सुद्धा तुम्ही मान देऊ शकत नाही. जर ही अवस्था एका जिल्हा परिषद सदस्याची असेल तर सामान्य लोकांची काय अवस्था आहे. आणि इतकं घातकी राजकारण, इतकं भीतीचं राजकारण हे कधीच बघितलं नाही. साहेब आम्हालाही राजकारण करायचंय, पवार साहेबांनी आम्हाला आरक्षण दिलं, त्या आरक्षणामुळे आम्ही आज इथं उभे आहोत, त्या आरक्षणामुळे आज इथं महिला बसलेल्या आहेत, त्या आरक्षणामुळे आम्ही जिल्हा परिषद पंचायत समिती सगळ्या ठिकाणी उभे आहोत. आणि हे जर असताना या आरक्षण असताना सुद्धा आम्हाला सातत्यानं डावललं जात असेल तर कुठल्या लाडक्या बहिणींबद्दल बोलता तुम्ही. म्हणजे माणसांना तुम्ही अगदी हिल लेखणार, फोन करणार नाही. पुन्हा पक्षप्रवेश झाल्यानंतर तुम्हाला टेलिकॉन्फरन्स घ्यावी लागते, 1500-1700 लोक तुम्ही बोलवता, टेलिकॉन्फरन्स घ्यावी लागते की अर्चना देशमुखांनी असं का केलं. मी सांगते ना का केलं. ही सगळी कारणं आहेत, तुम्हाला नीट वागवता येत नाही, तुम्हाला लोकांशी नीट बोलता येत नाही, कामं केली 300 कोटी 1500 कोटी, किती लोकांच्या तुम्ही दिलेल्या रोजगाराबद्दल बोलू शकता, किती लोकांच्या शिक्षणाच्या संदर्भातल्या केलेल्या सुधारणाबद्दल बोलू शकता. नाहीये. सिमेंट कॉन्क्रीटची कामं म्हणजे विकास कामं असतात का तेवढी केली म्हणजेच विकास कामं असतात. 2 कामं सिमेंट कॉन्क्रीटची कमी करा आम्हाला चालतात, पण लोकांना अपमानास्पद वागणूक कधीच चालत नाही. आणि हे जेव्हा मी ग्रामपंचायत सदस्य सरपंच म्हणून सुद्धा काम केलेलं आहे, खरं सांगते माननीय खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्याबरोबर मी काम केलेलं आहे. म्हणजे पण त्यांनी कधी आम्हाला निष्ठेची प्रमाणपत्र मागितली नाही, पण यांना मात्र आम्ही निष्ठेची प्रमाणपत्र द्यायची की आम्ही निष्ठावान आहे, आम्ही तुमचेच काम केलंय. काय ही पद्धत. मग हे तुम्हाला का सांगावं लागलं. जर आम्ही काम केलंय तर हे तुम्ही सांगू का शकला नाही, बोलू का शकला नाही की त्यांनी काम केलंय. तुम्हाला कॉन्फरन्स घेऊन सांगावं लागलं की नाही ते आपल्या नव्हत्या, त्यांनी आपलं कामच केलं नाही. आणि कुठलीही पद्धत नाही जमणार मला, नाही शक्य मला. आणि म्हणूनच मी निर्णय घेतला. मी गेली कित्येक वर्ष झालं शिंदे साहेबांच्या जरी आम्ही विरोधात होतो तरी कधीही या व्यक्तीनं तेवढ्या अपमानास्पद किंवा विरोधक म्हणून सुद्धा कधी वागवलं नाही. इतक्या छान पद्धतीनं कधीही जा ताई काय म्हणताय, कुठलंही काम जरी सांगितलं तरी त्यांनी ते केलेलं आहे. आणि म्हणून मी लहानपणापासून कोरेगावची एक राजकीय संस्कृती बघितलेली आहे. आणि ही राजकीय संस्कार असतील, आपली संस्कृती असेल तर हे कोण टिकवू शकतं. फक्त आणि फक्त माननीय आपले जे आता आपण आमदार म्हणून ज्यांना निवडून देणार आहोत, खूप मोठ्या मताने निवडून देणार आहोत, ते शशिकांत शिंदे साहेबच करून देऊ शकतात. आणि म्हणून शशिकांत शिंदे साहेबांच्या पाठीशी आपण उभं राहायचं. तर आपण शशिकांत शिंदे साहेबांना फक्त निवडून देणारे म्हणजे शशिकांत शिंदे साहेबांना फक्त आमदार करण्यासाठी नाही, तर त्यांना आपल्याला खूप मोठ्या मताधिक्यानं मंत्रीपदासाठी सुद्धा पाठवायचं आहे. म्हणूनच आपल्याला साहेबांचं हे मत आपल्याला साहेबांना मंत्रित करण्यासाठी असणार आहे.
हे खूप मोठ्या मताने तुम्ही निवडून आणाल अशी आशा व्यक्त करते. थांबते. जय हिंद, जय महाराष्ट्र. यानंतर मी विनंती करेन अविनाशजी फडके यांना की आपण जनता जनार्दनाला संबोधित करावं. अविनाशजी फडके यांना विनंती करतो की आपण जनता जनार्दनाला संबोधित करावं. आज इंडिया आघाडीचे उमेदवार शशिकांत शिंदेजी साहेब, आदरणीय राहुल जी साहेब, बर तुमच्यावर जर वेळ आली तर माणसं ही तमाम महासागर काय करेल तो तुमचा तुम्ही विचार करा. हे दोन शब्द बोलून थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. साहेबांचा सन्मान होतोय. दादा गाणं वाजवते. जोरदार टाळी. दिशातून घुमला राष्ट्रवादी पुन्हा, प्रगतीच्या वाटेने जाऊया साथीने, एका मुखाने हो बोला राष्ट्रवादी पुन्हा. आवाज कोणाचा, आवाज जनतेचा, काही दिशातून घुमला. येत्या 20 तारखेला होणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीच्या कोरेगाव मतदारसंघातील निवडणुकीच्या प्रचाराच्या निमित्तानं आपल्या महाविकास आघाडीचे उमेदवार आमदार सन्मान्य शिंदेसाहेब, शशिकांत शिंदेसाहेब यांच्या प्रचाराच्या निमित्तानं उपस्थित आपल्या सर्वांना संबोधित करण्यासाठी आलेले उमेदवार आमदार शशिकांत शिंदेसाहेब, प्रमुख या ठिकाणी सभेसाठी प्रमुख आलेले वक्ते होळकरजी महाराज, व्यासपीठावरील सर्व भगिनी, व्यासपीठावरील सर्वच काँग्रेसचे पदाधिकारी, शिवसेने उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पदाधिकारी, शिंदे साहेबांवरती प्रेम करणारे आपण सर्वच तरुण कार्यकर्ते, ज्येष्ठ व माता भगिनी, मित्र, 20 तारखेला मतदान होणार आहे आणि खऱ्या अर्थानं आपल्याला शिंदे साहेबांना विधानसभेमध्ये पाठवायचे. गेली 5 वर्ष आपण पाहतोय कोरेगाव मतदारसंघाची अवस्था काय झाली आहे. भाजप संस्कृतीचा आमदार मिळाला, जशी देशाची वाट लागली तशी राज्याची भाजप संस्कृतीने वाट लावली आणि तीच परिस्थिती आपल्या कोरेगाव तालुक्यात झाली. मित्रांनो, आपली लढाई आहे धनशक्तीच्या विरोधात जनशक्तीची. मित्रांनो, आपली लढाई आहे स्वाभिमानाची आणि मित्रांनो खरी आपली लढाई आहे गद्दाराच्या विरोधात निष्ठेची. निष्ठा काय असावी हे आपल्याला सन्मान्य शिंदे साहेबांकडे पाहिल्यानंतर कळतंय. बोर्डावरती लिहिलं जात आहे भूमिपुत्र. अरे कुठला भूमिपुत्र? खटाव तालुक्याचा भूमिपुत्र असेल तर कोरेगाव तालुक्यामध्ये भूमिपुत्राचा काय संबंध नाही. भूमिपुत्र या ठिकाणी आपला उमेदवार बसला हा भूमिपुत्र. ज्या वेळेला आमदार कोरेगाव तालुक्यात झाले त्यावेळेला लगेचच आपल्या कोरेगाव तालुक्याचं नागरिकत्व स्वीकारलं आणि रहमत लासुर्ण्यामध्ये घर बांधलं आणि लासुर्ण्याचे नागरिक झाले. हा खरा भूमिपुत्र. मित्रांनो, आपण पाहतोय माणसात माणूस ठेवला नाही, कार्यकर्ता ठेवला नाही. प्रत्येकामध्ये भांडण लावून देण्याचं काम केलं. गावामध्ये भांडणं. महाराष्ट्रामध्ये 288 आमदार आहेत. 288 आमदारामध्ये विधानसभेमधल्या 288 आमदारामध्ये त्या आपल्या कोरेगावच्या आमदारासारखा नीच आमदार आणि नालायक आमदार कोण नसेल. मित्रांनो, आजपर्यंत महाराष्ट्राची राजकीय संस्कृती यशवंत विचाराने चालते आणि चव्हाण साहेब हे आपले सातारचे भूमिपुत्र आहेत. कोरेगाव तालुक्याच्या इतिहासामध्ये आजपर्यंत अनेक आमदार झाले. स्वर्गीय आनंदराव फाळके असतील, स्वर्गीय केशवराव पवार असतील, स्वर्गीय शंकरराव अण्णा असतील, दत्तोबा अण्णा असतील, आमदार शालिमभाई पाटील असतील. शशिकांत शिंदे साहेबांनी 10 वर्ष प्रतिनिधित्व केलं. परंतु इतक्या खालच्या पातळीवरती एकही आमदार आला नाही. तो आजचा आमदार आपल्या खालच्या पातळीवरती येऊन लोकांना त्रास देण्याचं काम करतोय. विकासाच्या वल्गना करत असताना कसला विकास?
70% कमिशन घेऊन तुम्ही गद्दारी केली. अरे 50 खोके आणि एकदम ओके. मित्रांनो, भाजपला आणि त्यांच्या मित्रपक्षांना लोकसभेमध्ये लोकांनी झिडकारलं आणि त्यावेळेला ह्यांना लाडकी बहीण आठवली. कुठे गेला होता 5 वर्ष तुम्हाला लाडकी बहीण नाही दिसली का? लोकांना मोबाईलवर कमेंट फिरतात, मताची झाली कडकी म्हणून बहीण झाली लाडकी. अरे 1500 रुपयाचं काय गाजर दाखवतो? 15 लाखाचं आपण वल्गना केलेलं 1500 रुपयावरती येऊन थांबलात. दाजीच्या खिशातनं 15,000 रुपये काढून घेताय आणि 1500 रुपयाचं गाजर बहिणीला दाखवताय. बाचा म्हणतोय आई कुठल्या मामाच्या गावाला जायचं. बाच्याला मी सांगतो कुठल्या मामाच्या गावाला जाऊ नका. बारामती नको आपल्याला, ठाणे नको, नागपूर नको. आपला शिंदे साहेब इथं मामा बसलाय. आईला सांगा आपला मामा आहे, मामालाच मत देऊन आपल्या विधानसभेमध्ये पाठवायचं. मित्रांनो, मी विनंती करणार आहे, माता भगिनींना विनंती करतोय, 20 तारखेला मतदानाला जाताना आंघोळ झाल्यानंतर देवाची पूजा करा. सिलेंडर देवाच्या देवाऱ्यापुढे सिलेंडर ठेवा. सिलेंडरच्या पाया पडा, मिस्टरच्या पाया पडा आणि मिस्टरला सांगा मत महाविकास आघाडीला देऊन आपल्या शिंदे साहेबांना विधानसभेमध्ये पाठवायचं. भाजपची धोरणं, शेतकरी विरोधी धोरणं, आपण सगळे शेतकरी माणसं आहोत. युवकांना मी विनंती करतोय, युवक मित्रांनो, मतदानाला जाताना विचार करा आपण किती बेरोजगारीत आहोत. ज्या सरकारनं आपल्या महाराष्ट्रातील उद्योग सगळे गुजरातला पळवले त्या सरकारला मतदान करायचं नाही. हा विचार युवकांनी करायचा, शेतकऱ्यांनी विचार करायचा. भाजपने शेतीची किती वाट लावली, हा आमदार भाजपचाच आहे आणि त्या विरोधात मतदान करून आपल्या शिंदे साहेबांना पाठवायचं. मी जास्तीचं न बोलता या ठिकाणी आपल्या सर्वांना विनंती करतो, 20 तारखेला मतदानाला जाताना आपण जर मतदान शिंदे साहेबांना करायचंच, महाविकास आघाडीचे उमेदवार शशिकांत शिंदे साहेबांना मतदान करायचंच. खालनं पोरं मिशा मिळतात, आर्मिशा राखणं मर्दाचं काम असते. जाऊ द्या, ते आपल्या त्या बाजूला जायचं नाही. आपल्याला शिंदे साहेबांना निवडून देण्यासाठी आपण इथं आलो आहोत. मी तुम्हाला विनंती करतो, सगळ्यांनी 20 तारखेला तुतारी वाजवणाऱ्या माणसाला मतदान करून शिंदे साहेबांना विधानसभेत पाठवा अशी मी आपल्याला विनंती करतो आणि थांबतो. जय जय महाराज. हॅलो. ज्यांच्या जेव्हा एवढं मोठं उड्डाण घेतलंय, ज्यांची एवढी ताकद महाराष्ट्राला माहित आहे, असे राष्ट्रवादी पक्षाचे शरदेंद्रजी पवार साहेब यांच्या नेतृत्वाखाली आज महाराष्ट्रभर आणि आमच्या कोरेगाव विभागात या मतदारसंघामध्ये या व्यासपीठावरती महाविकास आघाडीचे उमेदवार शशिकांत शिंदे साहेब एकदा यांचं जोरदार टाळ्यांच्या गजरात स्वागत करायचं आहे. तसेच व्यासपीठावरील सगळीच नावं घेऊ शकत नाही, पण सन्माननीय व्यासपीठ आणि तुम्ही जमलेल्या माझ्या मतदार बंधू आणि भगिनीनो आणि माझ्या हे जे निष्ठावंत कार्यकर्ते आहेत त्यांना माझा मानाचा मुजरा. लक्षात ठेवा, ही सभा आपली विजयाचीच आहे. ही सभा आपली विजयाचीच आहे, कारण ज्या दिवशी त्यांच्या पोटात खळखळून आलं त्याच दिवशी कळालं की आज वातावरण फिरलेलं आहे आणि त्यांना माहीत पडून गेलेलं आहे की जे मागं झालं ते आता होणार नाही, कारण मतपेटीतून राजा जन्माला येणार आहे. तुम्ही पैशाची भीक कितीही घातली तर पैशातून मतदान विकलं जाणार नाही. लक्षात ठेवा, प्रत्येक मतदार बंधू भगिनींनो, फक्त दिवस आठवा. आपला पक्ष चोरला, आपलं चिन्ह चोरलं, तरी सुद्धा पवार साहेब खचले नाहीत.
शिवसेनेचं पक्ष चोरला, चिन्ह चोरलं, तरी उद्धव साहेब थकलेले नाही. ह्या महाराष्ट्रावर आज पण महाविकास आघाडीच्या सभा रोज 2-2 सभा पवार साहेब घेत आहेत. रोज 2 सभा, 3 सभा, 4 सभा, वेळ मिळेल तशा सभा घेत आहेत. रोज उद्धव साहेब सभा घेत आहेत, आदित्य साहेब सभा घेत आहेत. सगळ्या महाराष्ट्रावर महाविकास आघाडीचेच उमेदवार निवडून आले पाहिजे यासाठी महाविकास आघाडीच्या सभा चालल्यात आणि ह्या सभेची उपस्थिती बघून विरोधकांना आता झटक्या यायला सुरुवात झाली. लक्षात ठेवा, विजय हा आपलाच आहे. फक्त मतदान करायला जाताना विसरू नका. फक्त मतदान करायला जाताना विसरू नका. ह्यांनी महागाईच्या खाळीत नेऊन ठेवलं. मतदान करायला जाताना त्या पेट्रोलच्या टाकीला जरा पाया पडून जा. मतदान करायला जाताना जरा त्या सिलेंडरच्या टाकीला पाया पडून जा. अहो, एवढ्या माझ्या महिला भगिनींना आगीच्या खाईत टाकलं. आज सुरक्षित आम्ही देतो. एक काम करा, 10 वर्षापूर्वी सांगितलं तुम्ही आधार कार्ड, पॅन कार्ड बँकेला लिंक करा. ओके. तुम्ही बँकेतच पैसे ठेवा. ओके. जास्त पैसे ठेवले तर टॅक्स बसल, कमी पैसे ठेवलं तर दंड होईल. ह्यांच्याच योजना बरं का, ह्यांनी चालल्या त्या योजना. ह्यांनी म्हणत तसं आपण करायचं. शाळेत पोरगा घालताय, आधार कार्ड द्या. प्रत्येक गोष्टीला बाहेरच्या देशात पैसे पळून गेलं, आम्ही घेऊन येतो. अनेक आश्वासनं दिली, महिला सुरक्षित राहतील. काय राहिलं आपल्या महिला सुरक्षित? महिला काय सुरक्षित आहे मला सांगा? शेतकऱ्यांना आम्ही हमी भाव देऊ. दिला शेतकऱ्यांना हमी भाव? उद्धव साहेब मुख्यमंत्री 2.5 वर्षच होते, पण त्या 2.5 वर्षामध्ये त्यांनी आश्वासन दिलं होतं शेतकऱ्यांना कर्जमाफी करू. कर्जमाफी पहिल्याच टप्प्यात त्यांनी केली. मला सांगा, सोयाबीनचा दर देतो म्हणले होते, पहिल्याच वेळेस सोयाबीनचा दर दिला 6,000 रुपये. आज काय सोयाबीनचा दर आहे? शेतकऱ्यांच्या मालाला हमी भाव नाही, सुरक्षा नाही. जनता जनार्दनाला खाईत टाकून फक्त 50 खोके घेऊन हे बाजूला झाले. आणि 50 खोके ह्याच्यासाठी घेतले की त्यांना माहित आहे त्यांनी एवढा मोठा पैसा कमवलाय. त्यामुळे त्यांच्या पाठीमागे आताच बऱ्याच कार्यकर्त्यांनी सांगितलं ईडी, सीबीआय हे पाठीमागे लागल्यामुळे निघून गेलेत. पण माझ्या पवार साहेबांच्या बरोबर, आमच्या उद्धव साहेबांच्या बरोबर फक्त निष्ठावंत आमदार, खासदार राहिले, कारण ते स्वच्छ आणि निर्मळ आहेत. लक्षात ठेवा, तुम्हाला जर विकास पाहिजे असेल, तुम्हाला 24 तासात कधी अपॉइंटमेंट घ्यायची गरज पडणार नाही. असे आमचे शशिकांत शिंदे साहेब आहेत की जे सर्वसामान्यांच्या एका फोनवर तुमचा कुठलाही प्रॉब्लेम असेल तर सॉल्व्ह करण्यासाठी जातात. म्हणून प्रचंड बहुमताने आपल्याला तुतारी घेतलेला माणूस या बटनावर बोट दाबून निवडून द्यायचा आहे. त्यासाठी माझ्या बंधू भगिनींना एक विनंती आहे की प्रत्येक घरात जाऊन प्रत्येक महिलेला सांगा की आपली आई सुरक्षित नाही, बहीण सुरक्षित नाही, मुलगी सुरक्षित नाही. महागाई वाढवून ठेवली. ह्या 1500 रुपयावरती सगळ्या आतापर्यंतच्या जर सभा तुम्ही ऐकल्या तर सगळ्या सभा 1500 रुपयावर चालल्यात. सगळ्या सभा नुसतं 1500 रुपयावर चालल्यात. अहो, ह्यांच्या बापाच्या खिशातले पैसे आहेत का हे 1500 रुपये? आपलाच टॅक्स गोळा करून दिलेले आपल्यालाच पैसे. ज्या दिवशी 1500चा हप्ता अकाउंटवर आला त्याच्या दुसऱ्या दिवशी तुरीच्या डाळीचे भाव वाढवले, तेलाच्या डब्याचे भाव वाढवले, सगळी महागाई आणून ठेवली आणि 1500 रुपये मात्र खात्यात ठेवले आणि आम्ही तिघे भाऊ वाटून खाऊ. आम्ही तिघे भाऊ आणि वाटून खाऊ अशा पद्धतीने ह्यांचा कारभार चाललाय आणि गलिच्छ पद्धतीने ह्यांचं राजकारण चालू आहे. माझ्या बंधू भगिनींना विनंती आहे, आपला विरोधक आहे फक्त भाजपा. कोण विरोधक आहे? कोण आहे? भाजपा. आणि ही त्यांचा जो उमेदवार आहे, काहीही करून ह्या उमेदवाराला संपवायचं असेल तर आपल्या शशिकांत शिंदे साहेबाला तुतारी घेतलेला माणूस या चिन्हावर बटन दाबून प्रचंड बहुमताने निवडून आणायचंय. आणि नंतर बघा आमचा विकास. दिलेल्या शब्दाला जागलेलं आमचं नेतृत्व कसं आहे ह्याच्या अगोदर बे होते आणि इथून पुढेही बघा. कारण ज्यांना कामं करायचे त्यांना आता दहशती शिंदे साहेब चालू झाल्यात.
मगाशी पण मी तुम्हाला सांगितलं, फोन यायला लागलेत, तू तिकडे चाललाय का सभेला, उद्या बघतो तुझ्याकडं. ड्रायव्हरला गाडीच्या म्हणतात, तू तिकडे चाललाय का म्हणजे गाडी भाड्यानं घेऊन, तुला उद्या बघतो आमच्या सभेला चाल. अरे किती नीच पातळीचं राजकारण आहे. जर तुम्ही ड्रायव्हर सारख्याला जर धमकी देत असाल तर एवढी भीती वाटते का तुम्हाला? आणि भीती वाटण्यासारखं शिंदेसाहेब वातावरण झालंय. 100ला 1,00,000% ते पडणारच आहे. आणि ह्याची भीती आणि दास्ती खाल्ली म्हणून माझ्या मतदारांना ते भीती घालतायत आणि धमक्या देतायत. पण लक्षात ठेवा, आपण वाघाची पिल्ला आहोत. माझा रणरेगिने आहे, त्यांच्या बापाला घाबरायची गरज नाही. मार्केटमध्ये ताट मानेने जावा, ताट मानेने शिंदे साहेबांचा प्रचार करा, ताट मानेने घराघरात तुतारी पोचवा आणि विजयाची मशाल कोरेगाव भागात ही दुमदुमली पाहिजे. अशा पद्धतीने हे वादळ निर्माण करा. कारण अजून 4-5 दिवस आपल्या हातात आहेत. कुणीही गाफील राहू नका. प्रत्येक जणांना ही महागाई जे पण तुम्हाला सांगितलं ते घराघरात नेऊन पोचवा. मागच्याच 8-10 दिवसात सुरक्षतेच्या मुद्द्यावर आणि कालचं मी एक ऐकलं रेकॉर्डिंग, एक बरळत होतं, अगदी लाज नसलेलं पवार साहेबांच्या वर बरळलं. अरे तुमची उंची काय, तुम्ही बोलताय काय? जरा लाज लज्जा ठेवा की आपण कुठल्या नेत्यावर बोलतोय. आणि बोलत असताना असं वक्तृत्व करताना जरा तरी भान ठेवत जावा. 1500 रुपयावर बोलताना कोल्हापूरमध्ये सुद्धा एक जण बरळलं की काँग्रेसच्या महिला जर दिसल्या तर त्यांना आम्ही असा फोटो काढा, बरंच काय 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 बोलले. त्यांना लाजा वाटायला पाहिजे होतं असं बोलताना, वक्तव्य करताना. जसं यांच्या खिशातून पैसे, म्हणजे तुम्ही आत्ताच धमके दिलाय, मग तुम्ही जे सभेतून आम्हाला आव्हान करताय, सुरक्षित सांगताय, महागाई सांगताय, कशावरून आम्हाला तुम्ही परत देणार आहे? देऊ शकत नाही. त्यामुळं तुम्ही आता एवढी संधी काही करून शिंदे साहेबांना आपल्याला द्यायचं आहे. प्रचंड बहुमताने निवडून आणायचंय. त्यांच्या कुठल्याही खोट्या आश्वासनाला बळी पडू नका, कुठल्याही खोट्या धमक्याला बळी पडू नका. सगळे सण ताट मानेने काम करा आणि प्रचंड बहुमताने शिंदे साहेबाला निवडून आणा. त्यांच्याबद्दल मी एकच बोलेन, जली को आग कहते हैं, बुझी को राख कहते हैं, जिस बारूद से राख बनते हैं उसे शशिकांत शिंदे साहब कहते हैं. शशिकांत शिंदे साहब. हॅलो, धन्यवाद मॅडम. सागरजी बर्गे, कोरेगाव नगरीचे ठाण्यावाग, आपलं मनापासून स्वागत. आलेल्या कार्यकर्त्यांना त्यांच्या तुतारी हातात घेतली जाते. राष्ट्रवादी पुन्हा प्रगतीच्या वाटेने जाऊया साथीने. त्यानंतर सागरजी बर्गे मेजा, कोरेगाव नगरीचा युवा ठाण्यावाग. सागरजी बर्गे मेजर, आपण फक्त वर या. कार्यकर्त्यांना विनंती करतो, सागर भावना फक्त वर येऊ द्या. स्टेजवर हळूहळू एकाने या. स्टेजवर खूप गर्दी करू नका, कृपया विनंती आहे. कार्यकर्त्यांना विनंती आहे, कृपया गर्दी करू नका जास्त. माजी चेअरमन खरेदी विक्री संघाचे माजी चेअरमन कोरेगाव नगरीचे आनंदरावजी कदम, आपलाही प्रवेश या ठिकाणी. आनंदरावजी कदम आपला प्रवेश. आनंदरावजी कदम आपला प्रवेश. तुतारीमध्ये माजी ग्रामपंचायत सदस्य सुभाष फारके आपण वर चला. सुभाष फारके आपण वर चला. दिनकर कृष्णा कदम आणि मुरलीधर दत्तू खटा माजी ग्रामपंचायत सदस्य हिवरे. चला मंडळी बसून घ्या. आता साहेब आपल्याशी संवाद साधणार आहेत. महाराज साहेब आपल्याशी संवाद साधणार आहेत. बसून घ्या मंडळी. जी मंडळी बसलेले त्यांनी बसून घ्या. कार्यक्रम अखंड महाराष्ट्राला महाराज साहेब मी नेहमी सांगतो, डझनभर झाले मिंदे, त्यावेळी निष्ठेचं एकच नाव, ते म्हणजे शशिकांत शिंदे. यानंतर बोलतात आदरणीय शशिकांतजी शिंदे साहेब. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूयात. आदरणीय बोलतात शशिकांतजी शिंदे साहेब.
महाबळेश्वराच्या पायथ्याला देशाला आणि महाराष्ट्राला ज्यांनी सत्यशोधक अशा प्रकारची चळवळ उभी केली, त्या सातारा पाडळीच्या या भूमीमध्ये आवाज वाढेल थोड्या वेळाने, भूमीमध्ये आज 20 तारखेला होणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीला महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून आपण मला आशीर्वाद द्यावा या विनंतीसाठी व्यासपीठावर उपस्थित असलेले अहिल्यादेवी होळकर यांचे 13वे वंशज भूषणसिंह राजे होळकर यांचं मी आपल्या सर्वांच्या वतीने मनापासून पहिल्यांदा स्वागत करतो. व्यासपीठावर उपस्थितलेली बरीच नावं आहेत, वेळ घालवत नाही. सर्व व्यासपीठावरील माझ्या निवडणुकीला आता ज्यांची ताकद माझ्या पाठीमागे आहे, हे सर्व आशीर्वाद देणारे माझे प्रमुख कार्यकर्ते, पदाधिकारी, उपस्थित बंधू भगिनींनो आणि माझ्या तरुण मित्रांनो आणि पत्रकार मित्रांनो, खरं म्हणलं तर आजचा दिवस वेगळा आहे. सुप्रियाताई या कार्यक्रमाला येणार होत्या. मला निरोप आला की मला येता येणार नाही. त्याचं कारणही तसंच होतं. महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी यावी यासाठी आता ठराविक नेते महाराष्ट्र पिंजून काढतायत आणि या महाराष्ट्राचा पिंजून काढत असताना विदर्भ मराठवाड्यामध्ये सुप्रियाताईंचा दौरा चालू आहे. पवार साहेबांनी त्यांना सांगितलं, तू शशिकांतची काळजी करू नकोस, जनता त्याच्या बरोबर आहे. तू विदर्भातला आजची सभा करून एक आमदार कसा वाढवशील तेवढं बघ. सुप्रियाताई त्यामुळे येऊ शकल्या नाही, परंतु कोणी व्यासपीठावर नसताना इतक्या मोठ्या संख्येने आपण उपस्थित राहिला त्याबद्दल हृदयापासून तुमचा आभार व्यक्त करतो. बरं झालं, आजच्या सभेला एक वैशिष्ट्य अजून एक आहे. माझा मित्र भाऊ किशोर नाना, सागर असेल, राजू असेल, यांचे सर्व सहकारी आज व्यासपीठावर येऊन माझ्याबरोबर प्रवेश करून या ठिकाणी आपल्या सर्वांच्या बरोबर या ठिकाणी काम करण्यासाठी सज्ज झाले. खरं म्हटलं तर किशोर नाना वेगळं रसायन आहे. मी वालचंद नगर या ठिकाणी संघटना स्थापन करायला आलो. ती संघटना स्थापन करताना माझ्याबरोबर त्या संघर्षामध्ये किशोर नाना होता. मी अभिमानाने सांगेल, या सातारा जिल्ह्यामध्ये पहिली इंडस्ट्री कुठे झाली असेल तर ती या सातारा रोड पाडळीमध्ये झाली. आणि या सातारा रोड पाडळीमध्ये ही इंडस्ट्री होत असताना अख्ख्या सातारा जिल्ह्यामध्ये जेवढा पगार नाही तेवढा पगार आज या सातारा रोड पाडळीमधल्या आमच्या कामगारांना आहे. आणि तो करत असताना ज्यांनी रक्त सांडलं, संघर्ष केला, त्या माझ्या सर्व सहकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये मला माहिती आहे आता कंपनी थोडी अडचणीत आहे. जोपर्यंत शशिकांत शिंदे आहे तोपर्यंत कंपनीच्या कामगारांना कुठली काळजी करायची गरज नाही, हा शब्द या व्यासपीठावरून देतो. भले त्यातल्या काही लोकांनी माझा प्रचार नाही केला तरी त्यांचं काही काळजी करू नका. काय काय लोकांची मजा असते, घाम गाळायचा आम्ही आणि जेवायचं दुसरीकडेच असो. पण या पाडळीमध्ये एक वैशिष्ट्य आहे. आज या सभेचं अजून एक दुसरं वैशिष्ट्य आहे, योगायोग आहे. मी परवाच्या दिवशी महाराष्ट्राच्या नेत्या आणि या पाडळी गावच्या कन्या माजी महसूल मंत्री शालीनताईंनी मला पाठिंबा दिला. आणि शालीनताईंचा पाठिंबा मिळाला
त्याबद्दल मी त्यांचं मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो. 10 वर्ष मी त्यांच्याकडे कधी गेलो नव्हतो. माझा नेता, माझा पक्ष यांच्यावर मी ठाम राहिलो. माझे आरोप पण बरेच झाले. आरोप करणारे त्यावेळेला तिकडे होते. कारखाना 3 महिन्यात तुमच्या ताब्यात देतो गर्जना करत होते. पण मी पक्षाच्या आणि नेत्यांची एकनिष्ठ राहिलेलो होतो. मी कधी कारखान्यामध्ये हस्तक्षेप केला नाही, पण बदनाम जास्त मी झालो. पण ताईंनी मला त्या दिवशी बोलवलं आणि मला सांगितलं की तुम्हाला या ठिकाणी मला पाठिंबा द्यायचा आहे. मला दुसऱ्या दिवशी इथं स्टेटमेंट ऐकली. मी आदर करतो प्रकाश भाऊंचा, पण प्रकाश भाऊंनी सांगितलं की वयाचा फायदा घेऊन अशा प्रकारची बातमी फिरली. शशिकांत शिंदे एवढ्या खालच्या विचाराचा कधीच नाही. मी कधी त्यांचा किंवा कोणाचाही गैरफायदा करण्याचा प्रयत्न करणार नाही. जे काय करायचं माझ्या हिमतीवर करेल, आणि त्या हिमतीवर जेवढी जनता जमा झाली हा माझे असलेलं प्रेम आहे आणि माझं असलेलं कर्तृत्व आहे. मला माहिती आहे त्यांच्या मागे बोलणारा कोण आहे. त्याच्या विचारामध्ये सारखे किडे विचाराचे आणि विकृतीचे फिरतात. अभिजितजींनी स्पष्टीकरण केलं, त्यानंतर शालिनताईंनी पण स्पष्टीकरण केलं. मी स्वतःहून गेलो नव्हतो. प्रकाश भाऊंकडे पण मागच्या वेळेला सुद्धा गेलो होतो. उमेदवार आहे, आशीर्वाद घ्यायला वडिलांचा काय हरकत आहे, आणि वडीलधाऱ्यांचा आशीर्वाद घेणे माझं कर्तव्य आहे. कधी घातला? 2019ला. वडीलधारी म्हणून मी त्यांचा आशीर्वाद घ्यायला गेलो. कारण माझा काही स्वार्थ नाही. त्यांनी मला मत दिलं नाही मिळलं ते मला नाही. मला माहिती आहे हल्ली राजकीय स्वार्थापाठी कुठलेही निर्णय घेतले जातात. कारण या घराला एक दबदबा आहे, एक वजन आहे. म्हणून मला कार्यकर्त्यांनी सांगितलं त्यांचा आशीर्वाद घ्या. त्या आशीर्वाद घेतल्यामुळे त्यांना दुःख झालं असेल तर मी त्यांची माफी मागतो. आणि प्रामाणिकपणाने सांगतो, एका ज्येष्ठ नेत्याने मला 10 वर्षानंतर आशीर्वाद दिला, तिथं शशिकांत शिंदेचा विजय निश्चित आहे याचा उल्लेख करतो. केशवनांना आल्यानंतर मला 10 जवळ आलंय. सागर असेल, बाकीची सगळी मंडळी, आमचे मधने वगैरे सगळी मंडळी रोज येत आहेत लोक. आता ह्यांना कोण घेणार नाही, कारण हे एवढी आहे हे नेणाऱ्यालाच गाडीत घालतील. हल्ली संध्याकाळी काय झालंय, फाड्या कोणाचा टाकला की लगेच 10 जण येतात, गाडीत घालतात, घेऊन जातात, साहेब बसतात. काय करतोस, एवढं काम केलेलं आहे तरी तुम्ही मला सोडून चाललाय. तो ऐकला नाही की बोलतो मग तुझ्याकडे बघतो. सकाळी मी रॅलीमध्ये होतो संभाजीनगरमध्ये. लोकशाही आहे. आमच्या अर्चनाताई वगैरे आम्ही सगळे होते रॅलीमध्ये. रॅली जात होती, तिथे एक मोठा कार्यकर्ता उभा राहिला होता. आता इथून कोण जाणार असेल तर त्याला जायला पाहिजे ना, प्रचार करण्याचा अधिकार सगळ्यांना आहे. त्यांनी मग झेंडे वेंडे दाखवून हे करण्याचा प्रयत्न केला. मी कधी सहसा कोणाला आव्हान देत नाही, पण तिथं ज्या पद्धतीने दबाव टाकला जातो ना, सामान्य लोकांना मारलं जात आहे. प्रचार करायचा नाही, फिरायचं नाही. मी आज इथून सांगतो, 23 तारखेनंतर निकाल लागल्यानंतर मी काय करतो ते फक्त बघा. मी कधी वाईट कोणाचा करत नाही. 20-25 वर्षाच्या राजकारणात मी प्रेमाने माणसं जिंकली, आणि हे नुसतं साताऱ्यापुरती मर्याद नाही. भूमिपुत्र काढताय. ब्राझीलला होते तोपर्यंत भूमिपुत्र दिसले नाही. भूमिपुत्राची व्याख्या मी सांगतो. तुम्ही जा मुंबईला, तुम्ही जा नवी मुंबईला, तुम्ही जा नाशिकला, जा तुम्ही पुण्याला. सातारा जिल्ह्यातल्या भूमिपुत्राला कोण जर ताकद देत असेल तर तो शशिकांत शिंदे देत असतो.
जरा जरी अडचण आली तिला माझी लगत आठवण काढतात. आणि ताकद आहे तेवढी, नावामध्ये वजन आहे माझ्या, हलवण आहे. नावामध्ये तुला वजन असावं लागतं, बिनमेशाचं काम नाही ते. ते हल्ली 20-25 पोरं घेऊन आता येऊन मुक्काम केलाय कुठल्या तरी हॉटेलला. 25 वर्षामध्ये कधी सांगावं, 10 वर्षामध्ये एका माणसाने सांगावं, माझ्या विरोधकांनी पण सांगावं, कधी देवाची शपथ घेऊन सांगतो, कधी मी कोणावर दादागिरी केली नाही, कधी रुबाब दाखवला नाही. काय चाललंय इथं बसलेली 75% लोक दबावाखाली आहेत. त्या कोरेगावमध्ये अशी परिस्थिती होती. अरे या पाडळीमध्ये सुद्धा फारक्यांचं वजन आहे हो, कोरेगावमध्ये बर्ग्यांचं वजन आहे, कुमट्यामध्ये जगदाळ्यांचं वजन आहे. गावामध्ये तशा प्रकारचे दर्जेदार लोक गावामध्ये असताना या गावामध्ये असलेला एक माणूस येतो आणि अख्खं गाव वेटीला धरतो, अख्खं गाव वेटीला धरतो. इथले 2-3 लोक आहेत आणि कोणाला करता, गरीब माणसाला. माझ्याकडे इकडची पण लोक काही आले आणि सांगितलं भाऊसाहेब असं असं चाललंय, आम्हाला जबरदस्ती घेऊन गेले, पण आम्ही तुमच्या बरोबर आहे. वाईट वाटतो. एवढा अहमपणा, एवढा गर्व आणि सत्तेचा माज कधी नसावा. ही जनता आहे, जेवढा जनता उठाव करते ना तर भल्या भल्यांची सत्ता सुद्धा गाडून टाकते, एवढी ताकद आहे जनतेमध्ये. लोकशाहीने तुम्ही निवडणूक लढवा ना, मी कबूल केलं ना, मी पडलो ना, काय माझी चूक आहे? तुम्ही खटावला राहता मग कोरेगावचे भूमिपुत्रा, तुम्ही खटावला राहता मग सातारच्या भूमिपुत्रा. अरे या सातारा जिल्ह्यामध्ये असे नेते होऊन गेले, असे नेते होऊन गेले. या सातारा जिल्ह्याला चव्हाण साहेबांनी स्वातंत्र्याचा मंगल कलश आणला. मी आज प्रामाणिकपणे सांगतो, ताईंचा व्हिडिओ कोणीतरी बघा, मी ताईंचं समर्थन करत नाही. त्यांच्या डोळ्यातून पाणी आलं की माझ्याकडे एक चूक झाली शरद पवारांच्यावर मी बोलले. हे कोणाचं वाक्य आहे? शालीनताईंचं आहे. आणि त्या शरद पवार या महाराष्ट्रात ते बगल बच्चे भाजपने जे ठेवलेले आहेत काही लोकांना बोलायला, सरळ सरळ म्हणता महाराष्ट्राचा चेहरा तुमच्या चेहऱ्यासारखा करायचा का? अरे या महाराष्ट्राला असे काही व्यक्तिमत्व या सातारा जिल्ह्यातून दिलंय की ज्यांनी आजही महाराष्ट्रात त्याचा स्वाभिमानाने उल्लेख करतो. शशिकांत शिंदे नाममात्र आहे, ही जनता आहे ना, ही शरद पवारांच्या प्रेमाखाटी इथं उभी राहिलेली आहे. आणि अशा या ठिकाणी ज्या माणसाने यमाला सुद्धा थांबवला, ज्या माणसाने कॅन्सर सारख्या रोगाला सुद्धा थांबवलं, 1 वर्ष माणूस जगत नाही, 12 वर्ष हा माणूस जनतेच्या हिताच्या आत्मविश्वासावर उभा राहतो, त्या शरद पवार तुम्ही बोलता. पायाच्या खुब्याचं या ठिकाणी ऑपरेशन झाल्यानंतर आजच्या घडीला 42 सभा घेतो, तो नाव आहे त्याचं शरद पवार. त्या काळात शरद पवारांच्या मी निष्ठावंत कार्यकर्ते आहे. काय माझी चुकी आहे? मागच्या वेळेला पडलो, त्याला मला जनतेने नाही पाडलं, तर मला माहिती आहे मी महाराष्ट्रामध्ये या सातारा जिल्ह्यातून निवडून आल्यानंतर महाराष्ट्र गाजवू शकतो एवढी ताकद माझी आणि माझी क्षमता आहे, आणि ती माझ्या नेत्याने ओळखलेली आहे. हे वाढू नये म्हणून प्रयत्न करणारी मंडळी आहे. मी आपल्याला विनंती करणार आहे, या जाहिराती सोडून द्याव, फरक बघा दोघांचा. मी चेहऱ्यावर जा म्हणून म्हणणार नाही, कर्तृत्वावर जा म्हणून म्हणणार आहे. 5 वर्षात आणि माझा 10 वर्षाचा कालावधी बघा. या सातारा रोड पाडळीमध्ये प्राथमिक आरोग्य केंद्र झालं, या सातारा रोड पाडळीमध्ये नवीन ग्रामपंचायत झाली, या सातारा रोड पाडळीमध्ये जे रस्ता आता झाला तो आपल्यामध्ये झाला, या सातारा रोड पाडळीमध्ये जे जे काम करायचं सांगितलं. अरे या शशिकांत शिंदेनी या भागामधला विकास व्हावा म्हणून इथं क्रीडा संकुलन उभं करण्याचा प्रयत्न केला. तो क्रीडा संकुलन फक्त मी मंजूर केला म्हणून सातारा पाडळीतला काढला आणि दुसरीकडे नेण्याचा प्रयत्न केला, तिथे सुद्धा केला नाही. एवढी बारीक संकुचित वृत्ती असलेला सातारा रोडला
एक क्रीडा संकुलन मुकलं, नाहीतर इथे चांगले खेळाडू उभे राहिले असते, अशा प्रकारचा प्रयत्न या ठिकाणी ह्या ठिकाणी आपण करणार होतो. जास्त लांब नाही, स्मशानभूमीच्या मध्ये जाणारा पूल मंजूर करत होतो. सरकारची मस्ती आहे हो यांना. सांगितलं अजिबात पूल मंजूर करायचा नाही, आजही तिथं पूल झाला नाही. किती विषय सांगू, खोटं तर इतका बोलतो, इतका खोटं बोलतात. मी बोलतो ना, बोललो दिवस घेतो, कारण मी काय एवढा खालच्या पातळीवर जात नाही. अरे तुरे बोलणार एवढे खोटे बोलतात. कदाचित गिनीज बुक मध्ये नाव जर द्यायचं असेल खोटं बोलण्याचं, ह्यांचं द्यावा. एक गुण सांगाव मला कधी चांगलं काम केलेल्याचा. माझ्या भागातला नाही, हा माझ्या विरुद्ध पार्टीचा आहे. तिथंच रस्ता होणार नाही, पुढे रस्ता मागं रस्ता, तो पण सिमेंटचा, बाकी काय मागायचा नाही. अरे बिर्लाचे सिमेंटचे दर वाढले यांच्यामुळे. पार्टनरशिप टक्केवारी तर बोलायच नको. 2.5 वर्षामध्ये 9.5 लाख कोटी या सरकारने काढले, त्याचे 20% पकडले. त्यांना किती टक्के मिळाले बघा, आणि तेच पैसे परत तुमच्यासाठी वापरतात. माणसं सोपी करून टाकली या देशात. राज्यात लोकशाही आहे कुठे? ते चंद्रचूड गेले, जाताना त्याने न्यायदेवतेची पट्टी काढली. जाताना ते सांगून गेले की आता तरी न्यायदेवता उघड्या डोळ्याने न्याय दे. न्यायदेवतेवर विश्वास राहिलेला नाही, निवडणूक आयोगावर विश्वास राहिला नाही. ते मी लोकसभेला पडलो, मला बोलले तुम्ही लोकसभेला पडला, हा जिल्हा आता सातारा जिल्हा पवारसाहेबांचा पालिकेला का? हो, हा सातारा जिल्हा कालही पवारसाहेबांचा होता, आजही पवारसाहेबांचा आहे. सगळी यंत्रणा, सगळे नेते, सगळे पक्ष एका बाजूला गेला, फक्त शशिकांत शिंदे एकटाच होता. तरी सुद्धा 5.5 लाख मतं घेतली. 38,000 पिपाणी गेली नसती तर 32,000 मी पडलो नसतो. मी लढवणार नव्हतो. माझ्या नेत्याचा आदेश आला की चव्हाण साहेबांचा जिल्हा आणि पुरोगामी विचार तुला दाखवावे लागतील. धाडसी आहे मी, टाकली उड्याने उभा राहिलो. मला काय छत्रपतींच्यावर वाद नव्हता. मी उलट बोललो होतो, छत्रपती तुम्हाला तिथं नसल विचारत, आमच्याकडे परत तुम्हाला खासदार करण्याची आमची तयारी आहे. मी माफी मागतो सगळ्यांची, तुम्ही सगळे आलेला आहे. काय बारीक बारीक राजकारण आहे, बोलायची सोय नाही. बिचुकल्याला गेलं की सांगता इकडं पाणी देतो, इथून पाणी तिकडं उडवतो. भाड्याला सांगतो पाणी देतो, इकडं सांगतो पाणी देतो, तिकडं सांगतो पाणी देतो. आता फक्त चंद्रावर पाणी सोडायचं बाकी राहिलेलं आहे. आणि काय सरकार आहे हो. मी 25 वर्ष आहे, मी अभ्यासू आहे. अधिवेशन असताना त्यांचं ऑपरेशन केलं असतं त्या, आणि सांगतो माझ्याकडे जर आलं नाही तर पाणीच देणार नाही. म्हणजे हे गाव जर आलं नाही तर ह्याला नाही तर पाणी देणार, पुढे पाणी देणार, त्याला नाही पाणी देणार, पुढे जाणार पाणी देणार. पुढच्या महिन्यात तुम्ही पाणी द्यायला राहिला तर पाहिजे ना. लोक आहेत हो, एवढ्या गरिबांना स्वस्त समजू नका. 4 माही योजना, मुख्यमंत्र्यांकडे अधिकार आहे. आचारसंहिता लागायच्या अगोदर 14 तारखेला GR निघतो. या GR मध्ये निघताना, खरं मी पाण्याचं राजकारण करत नाही, उद्या करत सांगतील खटावचा पाणीचा विरोध केला शिंदे साहेबांनी, लगेच जाहीर करतील. अरे खटावच्या पाण्याचा पहिला मंत्री असताना रिझर्वेशन कोणी केलं असेल तर शशिकांत शिंदेने केलेलं आहे. 4 माही योजनेच्या बाबतीमध्ये इतकं पाणी दिलंय, इतकं पाणी दिलंय की माणच्या कोपऱ्यापर्यंत पाणी दिलंय. 2 TMC पाणी वाटवायचा निर्णय घेतला. लोकांना सत्य परिस्थिती सांगा ना. खरोखर पाणी किती महिने भेटणार आहे, वाहतं पाणी आहे, पावसाळ्यात मिळणार आहे का काय? आमचे रणजितजी सारखे रोज फिरतात तिथं, जागृती करतायत. मी नाही सांगितलं, ते बोलतात हे नॅरेटिव्ह पसंत येतात. नॅरेटिव्ह पण नवीन शब्द, इंग्लिश कोट्यामध्ये एवढे शब्द निघालेले आहेत की आपले आता इंग्लिश पाठ होईल. रस्त्याला पण असे नावं देतात, अमेरिकन स्टाईल. ते सर्किट हाऊस बांधलंय 35 मॉल बांधला 35 कोटी. अख्ख्या महाराष्ट्रात कुठे मॉल नाही, पण कोरेगावला माप 35 कोटी. 17 कोटीला गेस्ट हाऊस. अहो एसटी स्टँड 5 कोटी. खाली एसटी स्टँड
तसं पाडता येत नाही, पण माझा फोटो दिसतो. कारण आमचे दिनेश अप्पा बोलले तुमचा फोटो दिसला की त्याचा पित्त खवळत आहे, म्हणून तो पित्त खवळतो म्हणून तो एसटी स्टँडच पाडला. खाली एसटी स्टँड, वरती वाचनालय आणि वरती भोजनालय. याला मी आनंद व्यक्त करेन. विकास कामाला आमचा विरोध नाही हो, पण खोटं बोलून राजकारण करण्याला आमचा विरोध आहे. ही जनता अशीच आली नाही. मला माहिती आहे पुढच्या 5 दिवसामध्ये पैशाचा नुसता वाटपाचा महापूर होणार आहे, तरी पण मी लढायला उभं राहिलो. मला माहिती आहे, मी अगदी दंडेशिवाय त्या साक्षीने सांगतो, मी उभं राहिलो नसतो ना लोकसभेला, मी उभं राहिलो, मला माहिती आहे पवार साहेबांनी मला सांगितलं शशिकांत तू काळजी करू नको. अरे मला अभिमान आहे माझ्या नेत्याचा. निवडणुकीला लढल्यानंतर माझा नेता बोला तू काही काळजी करू नको, तुझ्या राजकारणाची पुढची दिशा मी ठरवेल, हे सांगणारा माझा नेता होता. आणि देवा शपथ खरी सांगतो, मी 2032 पर्यंत आमदार होऊ शकलो असतो. 2032 पर्यंत. पण मी पवार साहेबांकडे गेलो, साहेब बोललो मी संघर्षातून उभारलेला काय काढताय, माझ्याकडे काय आहे. माथाडी कामगाराचा मुलगा होता, हो हिमतीने उभा राहिलो. मुंबई सारख्या शहरामध्ये कामगार क्षेत्रामध्ये काम करत असताना एक संघर्ष कामगार म्हणून उभा राहिलो. साहेबांनी मला हेरलं, 5 वेळा मला आमदार केलं, 1 वेळा मंत्री केलं, अजून काय मिळायचं मला. आणि त्यावेळेला मी सांगितलं होतं साहेब मी एवढ्यासाठी उभा राहतो, जर हा माणूस परत मी नसेल तर निवडून येणे, आणि हा माणूस जर निवडून आला तर या सातारा जिल्ह्यातल्या कोरेगाव मतदारसंघातल्या माणसाला मोकळ्याने श्वास घेऊन देणार नाही, एवढी अराजकता हा माणूस मारेल. म्हणून उठाव करायचा, ह्याला पाडलं पाहिजे म्हणून मी उभा राहतो, हे सांगण्याचं धाडस शशिकांत शिंदेने केलं. माझ्या जागी दुसरा कोण असताना न खर्च करता पुढची 6 वर्ष मिळतात, नंतर महाराष्ट्रावर प्रचाराला गेला असता. आणि महाराष्ट्र गाजू शकतो एवढी शशिकांत शिंदेची क्षमता आहे. एक संधी फक्त तुम्ही द्या, एक संधी. तुम्हाला अभिमान वाटेल अशा प्रकारचं नेतृत्व करण्याची जबाबदारी या शशिकांत शिंदेची असेल. आता ती वाढवायची काय वाढवायची तुम्ही ठरवा. मला माहिती आहे महेश शिंदेमध्ये ती ताकद नाही हो, त्याच्या पाठीमागे असलेली शक्ती आहे ना ती मला येऊन देत नाही. त्यांना माहिती आहे हा जर उभा राहिला तर आपल्याला अडचणीचा ठरू शकतो. आमच्या लोकांवर काय माझ्यावर 2-2 गुन्हे दाखल केले. 6 महिने मी आत राहिलो पाहिजे. नशिबाई मी आत राहिलो नाही. मी आत राहिलो असतो तर ही आत आले असते. मी पण तसा छत्रपती आहे. मी एखाद्याला अंगावर घेतलं तर सहसासहजी सोडत नाही. मी वाईट कधी करत नाही, पण सहनशीलता करण्याची क्षमता असते हो. किती दडपण. ते आमच्या अंगणवाडी ताई येतात, आमच्या महिला भगिनी आलेल्या आहेत. मनापासून तुमचं स्वागत करतो, आभार व्यक्त करतो. त्यांनी 1,500 दिले, आम्ही तुम्हाला 3,000 देणार आहोत. पण सगळ्यात मी सांगतो, सभेला जातो तेव्हा माझ्या महिला भगिनी काय म्हणतात माहिती का, काही करा पण ते महिला सुरक्षेच्या बाबतीत बोला. त्या याचा कायदा बनवतो ते शक्ती कायदा. मी त्या कमिटीवर होतो ताई. आम्ही एवढा कायदा टाईट करावा अशा प्रकारची विनंती केली होती ना, तो कायदा पुढे गेला. तो केंद्राला पास करायचा असतो. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये पहिली वेळ अशी आली की शेतकऱ्यांच्या बाबतीत मला निर्णय नाही, बेरोजगार तरुणांच्या बाबतीमध्ये निर्णय नाही. आम्हाला फक्त आता इतर राज्यामध्ये निवडून येण्याचा फंडा काय, योजना. या योजना दिल्यानंतर आपण महाराष्ट्रात जिंकू शकतो. ही नवीन प्रथा या महाराष्ट्रामध्ये पडली. ज्या महाराष्ट्राचा आदर्श विकासाचा म्हणून इतर राज्य घेत होती, त्या महाराष्ट्रामध्ये आता वेगळ्या प्रकारची प्रथा सुरू झालेली आहे. आणि म्हणून मी तुम्हाला एवढ्या मोठ्या संख्येने तुम्ही आलाय. मला माहिती आहे हा बदल आहे, आणि हा बदलाचा एक क्रांती करणारा बदल आहे. 4 दिवस तुम्हाला ज्या वेळा अशा प्रकारचे आमिष देतील, घराघरामध्ये माणसं येतील, प्रत्येक घरामध्ये 5,000 10,000 देण्याचा प्रयत्न करतील. आणि एवढं कमी पडलं तर काय, प्रत्येक जाती धर्माला त्यांच्या असलेल्या व्यवसायाप्रमाणे त्या ठिकाणी आमिष दाखवण्याचा प्रयत्न करतील. आपल्या मतदारसंघामध्ये फक्त एकच काम आता राहिलेलं आहे, आम्ही दाखवायचं.
मशानात जाणाऱ्या माणसाला फक्त आता आम्ही दाखवायचं बाकी राहिलेलं आहे. काय चाललंय इथं? शंकरराव अण्णांनी नेतृत्व केलं, शालिनताईंनी नेतृत्व केलं, बर्गे साहेबांनी नेतृत्व केलं, अनेक लोकांनी नेतृत्व केलं आणि दर्जेदार कार्यकर्ते इथे आहेत, दर्जेदार लोक आहेत. संस्कृती बिघडून टाकली, विचार बिघडून टाकले. आम्हाला सांगता तुम्ही सरळ सरळ खोटं बोलता. सांगा कोणाला मी दारू पाजली? तुम्ही तर अख्ख्या राज्यामधल्या नव्हे तर 3 राज्यामध्ये दारूचे दुकान धंदे काढताय. दारूला लागणार अल्कोहोल माझ्या माय भगिनींना सांगतो, मी कधी कोणावर टीका करत नाही, पण नाती माझ्यावर जेव्हा टीका व्हायला लागले, माझ्या नेत्यावर टीका झाली. तुम्ही नेत्याला माझ्या बोलता 12व्या आणि 13व्याला कोण कावळे येतात, जराची नाही मनाची जरा. ज्या नेत्यामुळे तुम्हाला त्या ठिकाणी पांगरखेलच्या कारखान्याला उभारी देण्याचा प्रयत्न केला, ज्या नेत्यामुळे तुम्हाला त्या ठिकाणी ओळख जिल्हा परिषदेची झाली, त्या नेत्याला तुम्ही ज्या पद्धतीने बोलायचा प्रयत्न केला, तिथं शशिकांत शिंदेने तुमचं आव्हान स्वीकारण्याचा निर्णय घेतलेला आहे. म्हणून आलेल्या सर्व जनतेला, जे ऐकतात त्यांचे कार्यकर्ते, त्यांना पण विनंती करेन, घरामध्ये असला साप वाढू नका, असला साप वाढू नका. निर्णय तुमचा आहे, निर्णय तुमचा आहे, पण तुम्हाला प्रामाणिकपणाने सांगतो, या निर्णयाची अंमलबजावणी करताना जरा तरी एकदा तरी मनातून विचार करा. ही काय कार्यकर्ते असेच आले नाही का? त्यांना मी फोडायला, आमिष दाखवायला कधी गेलो नाही. या महाराष्ट्रामध्ये काय मिळालं? 2.5 वर्षामध्ये एक योजना सांगावं. देशामध्ये सरकारने 10 वर्ष काम करताना एक योजना सांगावी. या देशामध्ये असलेल्या नेत्यांनी, भाजपच्या सरकारने एकच काम केलं, फक्त व्यवसायीकरण केलं. जे कायदे बनवले गेले ते कायदे फक्त त्यांच्या असलेल्या उद्योगपतींच्या हितासाठी बनवलेले. कामगार कायदा केला, त्या कामगार कायद्यातून इतकी सूट दिली की इंडस्ट्रीवाल्यांनी कुठेही कारवाई केली तर तो कामगार मरून जाईल. शेतकऱ्यांच्या वतीने ज्या पद्धतीने कायदे बनवले होते, जर या पंजाबमध्ये आणि हरियाणामध्ये आंदोलन झालं नसतं तर आपल्या शेतावर सुद्धा हे उद्योगपतींनी त्या ठिकाणी डोळा ठेवला होता. एक कायदा सांगावा जनहिताचा घेतलेला. आम्ही साधे आहोत, आम्ही विचार करतो. कधीतरी धर्माचं अशा प्रकारचा वाद निर्माण करून देतात. कधी मराठा आरक्षण, कधी ओबीसी आरक्षण, कधी धनगर आरक्षण. आमचे होळकर साहेब इथून गेले निघून. मूडभर लोक तुमच्यावर राज्य करण्याचा हेतू करतात. हेतू एवढाच असतो, तुम्हाला भांडवायचा आणि सत्ता घ्यायची आणि त्या सत्तेतून वेगवेगळ्या प्रकारचा हित जपायचं, व्यवसाय करायचा. हे महाराष्ट्र तुम्ही म्हणता, महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांचं आम्ही नाव घेतो अभिमानाने आणि आम्ही त्यांचे मावळे म्हणतो. ज्या छत्रपतींच्या पुतळ्याचा आणि त्या ठिकाणच्या स्मारकाचं मागच्या निवडणुकीला तुम्ही त्या ठिकाणी आंबेडकरांचं आणि त्यांचं स्मारक उभं करण्याचं पूजन केलं, आजही ते स्मारक उभं राहिलं नाही. या विधानसभेमध्ये मी आवाज उठवला होता की जगातला सर्वात असलेला आयफेल टॉवर असेल किंवा सरदार वल्लभभाई पटेलांचं ज्या ठिकाणी स्मारक असेल, पण जगाला सर्वात मोठं स्मारक कुठलं असावं तर छत्रपती शिवाजी महाराजांचं असावं, अशा प्रकारची मागणी आम्ही केली. आजही ते स्मारक झालं आणि जे बांधलं ते पुरं हवेत पडलं. ज्याला पकडलं त्यांनी सांगितलं मला 1.5 कोटी मंजूर झाले, पण मला 25 लाखच मिळाले. आज या महाराष्ट्रातली मुंबई लुटली जाते. मुंबईच्या मोक्याच्या जागेवर दिल्लीतल्या आणि तिथल्या असलेल्या उद्योगपतींनी ठाण मांडायला सुरुवात केली. कारण त्यांना माहिती आहे या राज्यावर जर मुंबईमध्ये आपण कब्जा केला तर आपल्याला तिथे फायदा होऊ शकतो. मुंबईच्या मोक्याच्या जागा कोणाला गेला त्याची यादी या सरकारने जाहीर करावी. तुम्ही सांगताय छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र मी उभं करतो, शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र उभं करतो. अरे ज्या या राज्यामध्ये सत्यशोधकाची चळवळ कुठून चालू केली असेल, या पाडळीमध्ये चालू केली, त्या ठिकाणी मी अगदी जबाबदारीने सांगतो या महाराष्ट्रामध्ये लुटण्याचं काम आता सध्या चालू आहे. नाव फक्त घेतलं जातं छत्रपती शिवाजी महाराज आणि शाहू फुले आंबेडकरांचं. 2.5 वर्षामध्ये फक्त तुम्हाला लूट चाललेली आहे. तुमच्या अंगावर 30-35 हजार रुपयाचं कर्ज केलेलं आहे आणि हे जबाबदारीने बोलतोय. म्हणून निवडणूक आहे, रस्ते पाणी वगैरे सगळं होईल, विकास होईल, पण या विकासाच्या ऐवजी स्वाभिमान कुठेतरी आपला आहे का नाही? का एखाद्या गावातल्या थारक्यात बारक्या तरुणाला, एखाद्या महिला भगिनीला कोणाला तरी असा दबाव टाकला जातो
अरे एक महिला भगिनी फक्त अधिकारी मला भेटायला आली, एका मिनिटात त्याला फोन गेला अधिकाऱ्यांचा, तुम्ही तिकडे का गेला? आणि आज तिकडे 35 अधिकाऱ्यांना बोलवलं, तेव्हा त्या अधिकाऱ्यांना कधी जाग आली नाही. कुठे गेला निवडणूक आयोग? अरे आमची मतदान करणारी मंडळी आहे, फक्त मतदानापर्यंत तो कार्डाचा उपयोग नसतो. मी भारताचा नागरिक आहे, माझी ओळख काय आहे ती आयडेंटिफिकेशन असतो, ते कार्ड असतं. प्रत्येक गावातली 20-20, 50-50 मतं रद्द करायची, ही लोकशाही, ही निवडणूक लढवण्याची रणनीती. नवीन लग्न झालं, 18 वर्षाची मुलं झालं की आपण नाव नोंदतो, त्यातली प्रत्येक गावातली 20-20, 25-25 फक्त विरोधातलीच रद्द करायची, ही कुठली लोकशाही? प्रशासनाच्यावर इतका दबाव आहे, मी उघडपणाने बोलतो, इतका दबाव आहे की सरळ सरळ सांगतात त्यांचं काम करा. काय मला 25 तारखेपर्यंत पोलिसांची मदत हवी आहे, त्यामुळे मी त्यांच्यावर काय बोलणार नाही. त्यांनी मला साथ द्यावी, नाहीतर हा 12 महिने असा बकासूर बसला तर त्यांना सुद्धा काम करणं अवघड आहे. मला वाटतं अख्ख्या कोरेगाव मतदारसंघाची बदलीचं ठिकाण फक्त गडचिरोलीच आहे. ज्याला त्याला बोलतो आणि आरेतुरे बोलतो. जिल्हाधिकारी IAS ऑफिसर असतो, त्या IAS ऑफिसरला बाजूला बसवतो आणि त्याच्या खुर्चीवर जाऊन बसतो आणि त्याला आरेतुरे करतो. एवढी सत्तेची मस्ती, एवढी पैशाची गुरमी. म्हणून मी आपल्या सर्व जनता जनांना एक तुम्हाला विनंती करणार आहे, 5 दिवस आहे, प्रचंड पैसा येणार आहे. कारण आता 2.5 वर्षामध्ये जो पैसा सरकारच्या माध्यमातून या महायुतीने काढलेला आहे तो सगळा तुमच्याकडे येणार आहे. पण प्रत्येकाने मनामध्ये ठाम निर्णय घेतलेला आहे. मी अगदी प्रामाणिकपणाने बोलतो, प्रत्येकाने मनामध्ये ठरवलेलं आहे. फार आतून सुप्त अशा प्रकारची लाट आहे. तो उगाव भीतीमुळे बोलत नाही, दडपशाहीमुळे बोलत नाही. पण मतपेट्या फुटतील ना तेव्हा फक्त तुतारी वाजवणारा माणूसच असेल एवढा प्रकारचा विषय आहे. मी आज निमित्त आहे, अगदी प्रामाणिकपणा सांगतो, निमित्त आहे. मी विचार तुम्हाला करायचा आहे. या भाडेकरूंवर मी प्रेम चांगलं करत होतो, आहे, करतो. तिथले एक अध्यक्ष बनवले, आमच्या संजनाताई जिथं असतात, संजय गांधी निराधारला. लाभार्थी गरीब महिला असतील, परित्यक्त असतील, विधवा असतील, त्यांना द्यायच्या ऐवजी नातेवाईकांना तुम्ही मिलिटरीमध्ये माणूस त्यांना लाभार्थी बनवता. घर देताना सुद्धा खरोखर ज्यांचे घर नाही त्या असलेल्या घराला ज्याला आवश्यकता आहे त्याच्याऐवजी दुसऱ्याला तुम्ही देता. कुठली लोकशाही आहे ही? गरिबांची आहे. मी खरंच तुम्हाला सांगतो, त्या शशिकांत शिंदेला एक संधी द्या. काय करण्याची क्षमता आहे मला माहिती आहे. आम्ही कधी जाहिरात केली नाही. प्रत्येक ठिकाणी फ्लॅट लावले, 2 कोटी दिले, 1 कोटी दिले, 50. मी प्रत्येक गावात 10-10, 20-20 कोटीची कामं केलेली आहे. मी जाहिरात कधी केली नाही. अनुभव लागतो. पण मला एकच सांगायचं आहे, हे मेडिकल कॉलेजचा मगाशी उल्लेख झाला, हे मेडिकल कॉलेज आणणारा शशिकांत शिंदे आहे. पण आज त्या मेडिकल कॉलेजमध्ये 100-200 पोरं लावायची झाली. खेडचे आमची कोण आहेत काय ते विचारा. त्या कॉन्ट्रॅक्टरला बोलून दम दिला जातो. मी हे सांगतो त्याला द्या. कोरेगाव आहे हो, हे कोरेगाव मतदारसंघ आहे. आणि जनतेला मी एवढंच सांगेन, कोणाचा तरी कानोसा घ्या. म्हणजे ही गुरमी आहे ना सत्तेची, ही एकदा उतरावे. मला विश्वास आहे, फार आत्मविश्वास आहे. मला लोक म्हणतात काय होणार, काय होणार. नाही, चमत्कार होणार नाही. पण निर्णय लोकांनी घेतलेला आहे. आलेल्या सर्वांचं मी स्वागत करत असताना एवढंच सांगितलंय. अजून बरेच लोक येत आहेत. काही काही लोकांना अजून मी उघड केलं नाही. मला माहिती आहे उघड केल्यानंतर काय होईल ते. तुमच्याकडे आला की साधू, आमच्याकडे आला की चोर. तरुणांना विनंती करेल, 100% बदल करून दाखवेल मतदारसंघाचा. 100%. आणि महाराष्ट्र सुद्धा गाजवून दाखवेल.
फक्त महाराष्ट्रामध्ये दाखवण्याची आणि संधी मला तुम्ही करून द्यावं. 5 वर्षाचा अनुभव आणि 20 वर्षाचा अनुभव घ्या. आणि मला खात्री आहे की मी आजचं जे पोटतिडकीने तुम्हाला आव्हान केलेलं आहे, इथं दाखवून देऊ महाराष्ट्राला. इथं पैसा चालत नाही, इथं माणुसकी चालते आणि ती कोरेगावकरांनी उभी करावी. आलेल्या लोकांना विनंती करेन, घरी जाताना एक ठाम विषय करा की माझं आणि माझ्या घरच्यांचं मत चांगल्या विचारासाठी द्यायचं आणि ते द्याल अशी अपेक्षा व्यक्त करतो. 16 तारखेला पवार साहेबांची सभा आहे दुपारी 3 वाजता. आणि मला माहिती आहे आमच्या माता भगिनीपासून फॉर्म भरताना फार लोक आली होती, स्वयंस्फूर्तीने आली होती. काही लोक म्हणाले बाहेरून आणली होती. आता इथं आलेल्या सगळ्यांनी कोणीतरी सांगावं बाहेरचं आहे का. पण 16 तारखेला इतक्या ताकदीने या. 20 तारखेचा निकाल 16 तारखेला लावायचा अशा प्रकारचा निर्णय आपण घेऊया. आपल्या सर्वांचा आभार मानतो, रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.